गाईस, चिकन आपलं झालं आहे स्वच्छ करून. ह्याच्यामध्ये आता लाल तिखट, थोडा झणझणीत बनवते चिकन, धने पावडर, हळद पावडर, ओके. आणि हा आहे आपला काळा मसाला, सुक्या खोबऱ्याचा मसाला आहे. सुका खोबरा, कांदा भाजून, गरम मसाला सर्व, बडीशेप, खसखस, तीळ, मग आपले जे खडे गरम मसाले असतात, धने, दालचिनी, लवंग, वेलची, काळी मिरी, हे सर्व मी भाजून, खोबरा भाजून, कांदा छानपैकी भाजून घेतला होता. सर्वांचं वाटण केलं. हा वाटण आहे. आणि हा वाटण मला म्हणजे काही मी कडधान्य वगैरे करते ना, त्याच्यामध्ये पण मला हाच वाटण लागतो. मस्त होतं. तर आपण हे आता असं मॅरिनेशन करून हाच आपण ॲड करूया आता कांदा टॅमॅटोची ग्रेव्हीमध्ये. थोडासा त्याला होऊ द्या. थोडासा मसाला ह्याच्यामध्ये पण ॲड करूया आपण आणि ते थोडं परतून घेऊया. त्याच्याने फ्लेवर पण खूप छान येते. जाईल थोडासा परतून घेऊया. आता आपण चिकन ॲड करूया. हे मी मीडियम थिक ग्रेव्ही करणार आहे गाईस. मस्त लागतं एकदम. मालवणी, आपला प्युअर मालवणी स्टाईल चिकन आहे हे. आता मी थोडा अर्धाच केला. आता अर्धा मी स्वच्छ करून टिफिनमध्ये ठेवून देणार आहे, कारण उद्या सोमवार आहे, तर सोमवारी कोण खात नाही आमच्याकडे चिकन. त्यातला अर्धा केलं. हे रात्री करत आहे मी, संडे नाईट. एक बटाटे ॲड करत आहे, कारण चिकनमध्ये मला बटाटे जाम आवडतात. सो एक बटाटे ॲड केलं मी. और त्याच्यावर झाकण ठेवूया. झाकणावर पानी ठेवूया. तो ये स्टीम से हमारा चिकन बहुत अच्छा पकेगा. एंड हाच पाणी आपल्याला ॲड करत राहायचं आहे आपल्या चिकनमध्ये. सो आता आपला मालवणी चिकन रेडी झाला आहे. सो आता आपण सर्विंग करायला. सो अभी हमारा चिकन रेडी हो गया है. और नींबू